पावसाळ्यात ना आपल्याला अगदी गरमागरम आणि चटपटीत अशी रेसिपी खावीशी वाटते, पण काय बनवायचं हा बऱ्याचदा सगळ्यांना पडणारा खूप मोठा प्रश्न आहे. नमस्कार, मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आपण ना घरी बऱ्याचदा ब्रेड वगैरे आणतो, त्यातल्या काही स्लायसेस वगैरे शिल्लक होतात. त्या शिल्लक राहिलेल्या स्लाइसचं करायचं तरी काय हा बऱ्याचदा प्रश्न पडतो. आणि आता सध्या ना पावसाळा सुरू आहे, आपल्याला काहीतरी गरमागरम आणि चटपटीत खावंसं वाटतं. त्यावेळी ना तुम्ही ही मस्त आणि अगदी छान अशी रेसिपी बनवू शकता. चला तर मग रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया. तर त्यासाठी इथं बघा मी 1 वाटी इतकं हे बेसन म्हणजे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता हे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तुम्ही हे प्रमाण ना एखाद्या मेजरिंग कपने पण घेऊ शकता. यामध्ये आता आपण 2 चमचे तांदळाचं पीठ घातलं, पाव चमचा आपण याच्यामध्ये हिंगपूड घालूयात, चवीनुसार मीठ घातलं. हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घेऊयात. तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ पण वापरू शकता. आता हे सगळे जिन्नस बघा आपण चांगलेसे मिक्स करून घेतले. आता छान रंग यावा म्हणून यामध्ये मी पाव चमचा इतकी हळदपूड घालते. आता ही पण चांगलीशी मिक्स करून घेऊयात. आपण बऱ्याचदा सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा मग संध्याकाळी मुलं शाळेतून वगैरे घरी आली ना की अशी गरमागरम ही रेसिपी नक्कीच बनवू शकतो. आता ह्यामध्ये बघा मी थोडं असं पाणी घालून ना ह्याचं एक चांगलं असं बॅटर बनवून घेते. जास्त घट्टही नसावं आणि जास्त पातळही नसावं, तर अशा पद्धतीने आता हे बॅटर बनवून घेतोय. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून माझं असे छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील. तर आता इथं बघा मी लागेल असं पाणी घालते, मात्र एकाच वेळी मी जास्त पाणी न घालता थोडं पाणी घालते, ज्यामुळं पिठाच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत. तुम्ही बघू शकता अगदी मस्त आणि छान असं एकसारखं आपलं हे पीठ किंवा जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं छान असं तयार झालेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून आपण हे 5 मिनिटं रेस्ट करूयात, जेणेकरून हे बॅटर चांगलं रेस्ट होईल. 5 मिनिटांनंतर बघा आता आपण झाकण काढून घेऊयात. जर तुम्हाला ह्या स्टेजला वाटलं की आपण जर तयार केलेलं बॅटर थोडं घट्ट जर झालं तर तुम्ही पुन्हा 1 ते 2 चमचे ह्यामध्ये पाणी ऍड करू शकता. तर आता परफेक्ट असं माझं बॅटर तयार आहे. तर ह्यामध्ये आता मी 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला. त्यानंतर पाववाटी इतका मी बारीक चिरून घेतलेला कोबी घातलाय. तुम्ही कोबी बारीक चिरून किंवा खिसून कसाही घेऊ शकता. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली. आता ना तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील तुम्ही त्या ह्याच्यामध्ये ऍड करू शकता, जसं की टोमॅटो, गाजर, काकडी ज्या काही असतील त्या तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. किंवा जर तुमच्याकडे ह्यातली एखादी भाजी नसेल तर ती तुम्ही स्किप केली तरी पण चालू शकेल. जितक्या जास्त भाज्या असतील ना तितकी ही रेसिपी हेल्दी बनते आणि चवीला पण खूप भन्नाट लागते. आता हे सगळे जिन्नस बघा चांगलेसे मी मिक्स करून घेतले. आता हे घातल्यानंतर थोडं घट्टसर वाटत होतं, त्यामुळे पुन्हा ह्याच्यामध्ये बघा मी 2 मोठे चमचे पाणी घातलं आणि हे बॅटर मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये येईल असं तयार करून घेतलं. बऱ्याच भाज्या वगैरे मुलं खात, जसं की पालेभाज्या वगैरे, जर त्या तुमच्याकडे असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये बारीक चिरून त्या पण ह्याच्यामध्ये वापरू शकता, जेणेकरून ही रेसिपी आणखीन जास्त अशी हेल्दी बनेल. तर तुम्ही बघू शकता आता अगदी परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता हे बॅटर तयार झाल्यानंतर ह्यामध्ये मी पाव चमचा इतकी काश्मीरी लाल तिखट वापरले. त्यानंतर पाव चमचा आपण ह्याच्यामध्ये जिरेपूड वापरली. आता मगाशी आपण हिरवी मिरची पण वापरली होती. जर लहान मुलं खाणार असतील ना तुम्ही ह्या दोन्हीपैकी एक काहीतरी स्किप पण करू शकता. हे काश्मीरी लाल तिखट मी रंगासाठी वापरले, ज्यामुळे छान असा रंग येतो. तुम्हाला जर नको असेल तुम्ही ते पूर्णपणे स्किप पण करू शकता. आता हे पण बघा आपण सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं. अगदी छान असं आपलं हे जे बॅटर आहे हे रेडी झालेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे शिल्लक ब्रेडच्या ज्या काही स्लाइस होत्या तर त्या घेतल्यात. तुमच्याकडे जितक्या स्लाइस असतील तुम्ही त्या घेऊ शकता, किंवा जर तुम्ही ताजा ब्रेड आणून जरी ही रेसिपी करणार असाल तरी देखील ही रेसिपी अगदी मस्त बनते. कमी तेलामध्ये बनल्यामुळे ना ही रेसिपी खूप हेल्दी बनते. आता आपण तयार करून घेतलेलं बॅटर आहे ते अशा पद्धतीने पुन्हा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. बॅटर अशाच कन्सिस्टन्सीमध्ये ठेवा. त्यानंतर गॅसवरती बघा मी नॉनस्टिकचा तवा ठेवला. तवा चांगला असा तापवून घ्यायचा आणि त्यानंतर तव्याला थोडं तेल लावून घ्यायचं. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप किंवा बटर ह्याचा कशाचाही वापर करू शकता. ह्यामध्ये आपण जी आपण ब्रेडची स्लाइस आहे ती ठेवली. 2 मिनिटं बघा तेलावरती अशा पद्धतीने ठेवून द्यायची आणि त्यानंतर आता ही पलटवून घ्यायची. त्यामुळे काय होतं ब्रेडला ना एक छानपैकी असा क्रिस्पीपणा येतो. आणि त्यानंतर आता ह्या साईडला आपण जे तयार करून घेतलेलं बेसन पिठाचं बॅटर होतं तर वरच्या बाजूने अशा पद्धतीने हे लावून घेतोय.
बऱ्याचदा पावसात आपल्याला पाववडा वगैरे खावासा वाटतो, त्यावेळी काय बनवायचं, भरपूर तेल लागतं आणि ते खूप हेल्दीही नसतं. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की काय करावं, त्यावेळी तुम्ही कमी तेलामध्ये ही रेसिपी नक्कीच करू शकता. हे बॅटर घातल्यानंतर गॅस मी 2 मिनिटं मध्यम केला आणि त्यानंतर आता हे 2 मिनिटानंतर पलटून घेऊयात. तुम्ही बघू शकता अगदी छानपैकी हे तयार झालंय. खालचा जो ब्रेड होता तो पण छान असा क्रिस्पी झालाय. आता यावरती पण पुन्हा जे बॅटर तयार करून घेतले ते घालूयात, जेणेकरून आपली रेसिपी अगदी छान आणि चटपटीत लागते. आपण सारखे तेलकट जास्त भजी किंवा पाववडे बनवू शकत नाही ना, तर त्यावेळी तुम्ही अगदी कमी तेलामध्ये मुलांसाठी अशी हेल्दी रेसिपी बनवू शकता. यामध्ये भरपूर भाज्या वापरल्यामुळं आणि कमी तेल वापरल्यामुळे ना ही रेसिपी चवीला तर भन्नाट लागतेच आणि हेल्दी असल्यामुळे तुम्ही मुलांच्या टिफिनला देखील ही नक्कीच देऊ शकता. आता बघा हे छानपैकी अशी दोन्ही बाजूने आपण पलटून घ्यायची आणि मस्तपैकी क्रिस्पी होईपर्यंत आपण हे छानपैकी भाजून घेणार आहोत. तुम्ही बघू शकताय कोणत्याही प्रकारे आपण सोडा किंवा कोणत्याही वेगळ्या पदार्थांचा वापर न करता देखील अगदी मस्त आणि कुरकुरीत असा आपला हे ब्रेडचं मिक्स व्हेजिटेबल टोस्ट तयार आहे. तुम्ही याला ब्रेड पकोडा किंवा अशा पद्धतीनं मस्तपैकी कमी तेलातले टोस्ट देखील म्हणू शकता. अगदी छानपैकी तयार झालेत. तर दोन्ही बाजूने बघा अगदी छानपैकी रंगही आलेला आणि अगदी कुरकुरीत पण झालेत. तर आता हे काढून घेऊयात आणि आणखी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे हे ब्रेडचे मिक्स व्हेजिटेबल टोस्ट बनवून घेऊयात. त्यासाठी पुन्हा बघा मी तेल लावून घेतलं. त्यामध्ये आपण अशा पद्धतीनं मगाशी ठेवल्याप्रमाणे ब्रेडची स्लाइस ठेवली, 2 मिनिटांनी ही पलटवून घेतली आणि वरच्या बाजूने आता आपण हे बेसनचं बॅटर अशा पद्धतीनं लावून घेतोय. हे बॅटर छानपैकी लावून झालं की वरून थोडंसं तेल सोडायचं आणि त्यानंतर आता आपण हे पलटी मारून घेणार आहोत. एका वेळी आपण एकाच तव्यामध्ये 4 ते 5 असे हे मसाला टोस्ट बनवू शकतो, ज्यामुळे ही रेसिपी अगदी पटकन बनते. सकाळी घाई गडबड असेल किंवा मग अगदी तुम्हाला पटकन काहीतरी बनवायचं आहे, त्यावेळी तुम्ही ही मस्तपैकी रेसिपी नक्कीच बनवू शकता. तुम्हाला जर माझ्या व्हिडिओज आणि माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हे मला कमेंट करून सांगायला पण विसरू नका, जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील. तर मस्तपैकी आपले बघा हे छानपैकी असे हे मसाला टोस्ट अगदी छानपैकी कुरकुरीत तयार होतात आणि गरमागरम ना खायला अप्रतिम लागतात. बाहेर भरपूर पाऊस आणि त्यामध्ये गरमागरम अशी रेसिपी असेल ना तर सगळे ना अगदी मस्त आणि आवडीनं एन्जॉय करत रेसिपी खातील, ह्याची मी तुम्हाला 100% खात्री देते. तर बघा टोस्ट दिसायला खूप छान दिसत आहेत, कमी तेलकट आहेत आणि भरपूर भाज्या आहेत, त्यामुळे ना अगदी सगळ्यांना मस्त लागणारी रेसिपी आहे आणि मुलांना कळणार पण नाही आहे की ह्यामध्ये आपण भरपूर अशा भाज्या वापरले. हे टोस्ट ना गार झाल्यानंतर पण तितकेच छान आणि तितके मस्त टेस्टी असे लागतात. आता ना आपण ह्याला सँडविच सारखा आकार देऊन कट करूयात, जेणेकरून ते आणखीन जास्त असं अट्रॅक्टिव्ह वाटतील. तुम्ही हवं तर ना ह्याला थोडंसं टोमॅटो केचप आणि मेयोनीज लावून देखील एकमेकांच्या वरती ठेवून ज्या पद्धतीने आपण सँडविच वगैरे करतो ना अगदी त्या पद्धतीने देखील हे बनवून देऊ शकता, ज्यामुळे ती आणखीनच मस्त टेस्टी लागते. किंवा अगदी असं जरी खाल्लं ना तरी पण ते खूपच मस्त लागतात. तर आपले असे हे ब्रेडचे मिक्स व्हेजिटेबल मसाला टोस्ट आपले तयार झालेले आहेत. माझ्या घरी ही रेसिपी सगळ्यांना खूप आवडली. तुम्ही पण जरूर ट्राय करून बघा आणि केल्यानंतर ही रेसिपी कशी झाली हे मला कमेंटद्वारे पण कळवायला विसरू नका, जेणेकरून मला कळेल की माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडतायत ते. तर तुम्हाला माझी आजची ही ब्रेडची मस्त रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा. तुमच्या पण घरी जर शिल्लक ब्रेड असेल तर ही रेसिपी जरूर करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद.